ही मंगेश ससाणेंपर्यंत पोहोचली असतील. मला गंगाधर काळकुटेंनाही तेवढाच वेळ द्यायचा आहे, त्यामुळे मी आपल्याला थोडं थांबवतो. गंगाधर काळकुटेजी, मनोज जरांगे पाटील त्यांच्या सोबत तुम्ही देखील जाऊन त्या ठिकाणी थेटपणे आंदोलन केलेलं होतं. आंदोलनाचे तुम्ही साक्षीदार आहात. कोण कोण मंचावरती येऊन गेलं हे तुम्ही फार जवळून त्या ठिकाणी पाहिलेलं होतं. गंगाधर काळकुटेजी, त्या मंचाचा देखील राजकीय वापर करण्यात आलेला होता का, आणि तो वापर झाला असेल तर पुढच्या काळात होऊ नये यासाठी तुम्ही काय करणार आहात? गंगाधर काळकुटे सर, मला प्रश्न परत सांगा. आमचं नेट गेलं होतं माझं इथं. निश्चित. गंगाधर काळकुटेजी, आंदोलनादरम्यान मनोज जरांगेंबरोबर आपण थेट स्टेजवर होतात. कोण कोण येऊन गेलं हे तुम्ही फार जवळून पाहिलं. मात्र त्या मंचाचा राजकीय वापर झाला असं आपल्याला वाटतं का, आणि त्यामुळेच राजकीय पक्षांमध्ये असे गैरसमज निर्माण आहेत का? गंगाधर काळकुटे. नाही, अजिबात नाही. आमचा राजकीय कुणाला आम्ही स्टेजचा राजकीय वापर करू दिला नाही. आम्हाला कुठल्याही पक्षाशी काही देणं घेणं नाही. आणि लवांडेजी मगाशी बोलले किंवा ते आपले सूरज चव्हाण बोलले, जे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यायला विरोध करतात किंवा ओबीसीला धक्का न लावता देतात, ते आम्हाला मराठा आरक्षणाला विरोध करणार आहेत असं आम्ही मानतो. आणि आमच्या मंचावर मराठा आरक्षण वेगळी गोष्ट आहे आणि कुणबी आरक्षण वेगळं. कुणबी वेगळं, मराठा वेगळं. तुम्ही सांगू नका आमच्या, तुम्ही सांगू नका वैचारिक तुम्ही सांगू नका. आमचा अभ्यास आहे, आमच्याकडे अभ्यासक आहे. तुमचा डोक्याचा गोंधळ झालाय. मराठा आरक्षण आणि कुणबी आरक्षण आम्ही ते सगळं ठरवलेलं आहे. तुम्हाला गल्लत होतीये. सोयीस्कर भूमिका घ्यायची. तुम्हाला ओबीसीला पुरवायचंय, मराठ्याचे मत पाहिजेत म्हणून तुम्ही दुट्टप्पी भूमिका घेताय. पक्षावाले मराठा आरक्षण ही स्वतंत्र लढाई आहे. पक्षावाले कुणबी वेगळं आहे. पक्षावाले दाखवण्यापुरतं येतात. तुम्हाला मराठा समाजाचं काही देणं घेणं नाही. पवार साहेब असतील, अजितदादा असतील, पवार फॅमिली कधी आंदोलनात आले नाही. मराठा आरक्षणाचं कधी समर्थन पवार साहेबांनी केलं नाही, अजितदादांनी केलं नाही. तुम्हाला फक्त मराठीचे मतं लागतात. ज्या समाजातून तुम्ही पवार साहेब तुमची आत्ताची भूमिका पुरवण्याची वागतात. दोन्ही मराठा असतील किंवा ओबीसी असतील, प्रत्येक आरक्षणासंदर्भातली प्रत्येकाची भूमिका काय आहे हे जाणून घेण्याचा आम्ही अगदी थोडक्यात प्रयत्न केला. वेळेची मर्यादा असल्यामुळे आपल्याला सगळ्यांना आज थांबावं लागतंय. धन्यवाद विकास लवांडेजी, मंगेश ससाणेजी, विजय चोरमारे सर, सूरज चव्हाणजी आणि गंगाधर काळकुटे. आपण या चर्चासत्रामध्ये आमच्यासोबत जोडला गेलात आणि आरक्षणाचा तिढा